पुन्हा एकदा गोलंदाज तयार. डावखुराचा फलंदाज लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मारा. कव्हर पॉईंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो आहे. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड 9 या आकड्यावरती टोपलीचे. इथे सुरेख फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. चेंडू गेला सीमारेषे पलीकडे. 1 बाउन्स. चेंडू झाला फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत या षटकातील चेंडू झाले ते 5. 3 चौकार आणि एक लेग बायची धाव आपण अनुभवली. बघा आयोजक कमिटी मेंबर चेंडू शोधायला जायचं लगेच त्या ठिकाणी भेटला, पण आपले थोडे थांबा तिकडे. पाच चेंडू आणि 13 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाजी मार्क वरती. सोबतचा हा शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला पडला. सर्कलचा पुरेपूर फायदा या ठिकाणी उचलत असताना पॉवर प्ले मध्ये इथे लगातार तिसरा चौकार आपण पाहतोय. विजयच्या बॅटमधून येतोय. पहिले षटक या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड 17. हा आकडा बघा, बऱ्याच दिवस झाला 17 क्रमांकाचा टी शर्ट परिधान करणारा भारतीय संघाचा प्लेयर हा भारतीय संघाच्या बाहेर आहे, पण आय पी एल माध्यमातून रणजी स्पर्धेमध्ये जरूर खेळताना दिसला. डी वाय पाटील स्टेडियमवरती त्या 10 PL आणि 20 मॅचमध्ये जरूर भेटला. तोच प्लेयर आता पुन्हा एकदा पॉवर